कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. गॅसच्या स्टडीला कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस म्हणतात. ओके, तर गॅसच्या स्टडीमध्ये न्यूटन, बॉईलपासून मॅक्सवेलपर्यंत खूप साऱ्या सायंटिस्टचं कॉन्ट्रीब्युशन आहे. पण सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की गॅसची स्टडी करायची असेल तर आपल्याला गॅसचं प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर या फिजिकल क्वांटिटीची स्टडी करावी लागते. ओके, गॅसच्या स्टडीची सुरुवात न्यूटन आणि बॉईलनं 16th आणि 17th सेंचुरीमध्ये केली. त्यांनी काही अझम्पशन्स मांडलेत, त्याला कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचे अझम्पशन्स म्हणतात. अझम्पशन्स ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. पहिलं अझम्पशन आहे की सगळं मॅटर किंवा गॅस हे मॉलिक्युल्सपासून बनलेली आहे. ओके, सगळं मॅटर किंवा गॅस हे मॉलिक्युल्सपासून बनलेली आहे. नंबर 2, मॉलिक्युल्स कसे असतात? मॉलिक्युल्स हे स्मॉल म्हणजेच टायनी, रिजिड आणि स्पेरिकल असतात. मॉलिक्यूल कंटिन्युअस स्टेट ऑफ रँडम मोशनमध्ये असतात. मॉलिक्युल्स आर इन अ स्टेट ऑफ कंटिन्युअस रँडम मोशन. मॉलिक्युल्स आर इन द स्टेट ऑफ कंटिन्युअस रँडम मोशन. आता ज्या गोष्टी कंटिन्युअस रँडम मोशनमध्ये असतील त्या गोष्टी काय करतात? एकमेकांसोबत आणि कंटेनरच्या वॉलसोबत कोलाईड करतात. चौथं अझम्पशन हे आहे की मॉलिक्युल्स कोलाईड विथ इच अदर अँड विथ वॉल ऑफ कंटेनर. मॉलिक्युल्स ऑफ गॅस ऑब्वियसली कोलाईड विथ each other and with wall of container, with wall of container. मॉलिक्यूल एकमेकांसोबत आणि कंटेनरच्या वॉलसोबत कोलाईड करतात. 5वं, आता हे जे कोलिजन आहे ते कोलिजन कसं असतं? परफेक्टली इलास्टिक. कोलिजन्स आर परफेक्टली इलास्टिक इन नेचर. इलास्टिक कोलिजनचा अर्थ असते टोटल कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन इज टू टोटल कायनेटिक एनर्जी आफ्टर कोलिजन. हे लॉ फॉलो होते. 6वं अझम्पशन असं आहे की कोलिजन इन्स्टंटेनियस असतात. कोलिजन्स आर इन्स्टंटेनियस म्हणजे एका नॅनो सेकंदमध्ये, विदिन अ नॅनो सेकंद ऑर 10⁻⁹ सेकंडच्या जवळपास हे कोलिजन होऊन जातात. समजलं? तर प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरची स्टडी करण्यासाठी, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरची, गॅसची स्टडी म्हणजे गॅसचं प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरची स्टडी, आणि गॅसचं प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरच्या स्टडीसाठी आपल्याला गॅसच्या मॉलिक्यूलची मोशनची स्टडी करावी लागते. त्याचं रिझन असं आहे की मोशन ऑफ मॉलिक्यूल डिसाईड करते प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर ऑफ गॅस. ते असं मोशन ऑफ मॉलिक्युल्स ऑफ गॅस, मोशन ऑफ मॉलिक्युल्स ऑफ गॅस. जर गॅसच्या मॉलिक्युलची मोशन वाढली, तर नंबर ऑफ कोलिजन्स पर युनिट टाईम वाढतात. नंबर ऑफ कोलिजन्स पर युनिट टाईम काय होतात? वाढतात. जर गॅसच्या मॉलिक्युलची मोशन वाढली तर नंबर ऑफ कोलिजन्स पर युनिट टाईम काय होतात? वाढतात. सिंपल आहे. मोशन वाढू द्या म्हणजेच वेलॉसिटी वाढते, आणि वेलॉसिटी वाढली की नंबर ऑफ कोलिजन्स पर युनिट टाईम वाढतात. आता नंबर ऑफ कोलिजन्स पर युनिट टाईम वाढल्यानंतर चेंज इन मोमेंटम वाढतं, कारण ते मॉलिक्युल्स कंटेनरला जाऊन धडक मारून वापस येतात. तर चेंज इन मोमेंटम पर युनिट टाईम वाढतं. याचाच अर्थ काय होतो? फोर्स वाढतो. कंटेनरच्या वॉलवर फोर्स वाढतो, आणि फोर्स वाढला की फोर्स पर युनिट एरिया म्हणजे प्रेशर वाढतं. फोर्स वाढल्यानंतर फोर्स पर युनिट एरिया म्हणजे प्रेशर वाढतं. ओके, अशा प्रकारे गॅसेसच्या मॉलिक्युलची मोशन वाढली की प्रेशर वाढतं. गॅसेसच्या मॉलिक्युलची मोशन वाढली की
प्रेशर वाढतं. मोशन वाढली की नंबर ऑफ कोलिजन्स पर टाईम वाढतात आणि चेंज इन मोमेंटम पर टाईम वाढतं, म्हणून फोर्स वाढते आणि प्रेशर वाढते शेवटी. आता जसं गॅसच्या मॉलिक्यूलची मोशन वाढेल तसं त्यांची कायनेटिक एनर्जी वाढते आणि ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी वाढल्यानंतर टेम्परेचर वाढते. बिकॉज ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्यूल्स ऑफ मॅटर इज कॉल्ड ॲज टेम्परेचर. ओके. आणि जसं टेम्परेचर वाढेल, बघा, जसं टेम्परेचर वाढेल तसं गॅस काय व्हायला बघते, एक्सपांड व्हायला बघते. गॅस काय व्हायला बघते, एक्सपांड. ओके. सो ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी वाढली, मोशन वाढल्यानंतर वेलोसिटी वाढते. वेलोसिटी वाढली, कायनेटिक एनर्जी वाढते. कायनेटिक एनर्जी वाढली, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी म्हणजे टेम्परेचर वाढते आणि व्हॉल्यूम वाढते. ओके. फायनली व्हॉल्यूम वाढते. सो अशा प्रकारे प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर, गॅसचं प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरवर कोण इम्पॅक्ट करते, मोशन ऑफ मॉलिक्युल्स ऑफ गॅस. गॅसच्या मॉलिक्युलची मोशन डिसाईड करते की गॅसचं प्रेशर कसं असेल, टेम्परेचर कसं असेल आणि व्हॉल्यूम कसं असेल. या स्टडीला कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस म्हणतात. ओके. नाऊ नेक्स्ट पॉईंट आहे की आता गॅस कंटेनरच्या वॉलवर प्रेशर किती एक्झर्ट करते. प्रेशर एक्झर्ट बाय गॅस ऑन वॉल ऑफ कंटेनर. पॉईंटचं नाव काय आहे, प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस. प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस ऑन वॉल ऑफ कंटेनर. प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस ऑन वॉल ऑफ कंटेनर. प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस ऑन वॉल ऑफ कंटेनर. समजलं का. सपोज आपल्याकडे एक कंटेनर आहे, आणि त्यामध्ये गॅस आहे. तर आतमधली गॅस त्या कंटेनरवर किती प्रेशर एक्झर्ट करेल, जेवढं त्या गॅसच्या मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी असेल तेवढं जास्त प्रेशर एक्झर्ट करते. आतमधली गॅस त्या कंटेनरच्या वॉलवर तेवढंच जास्त प्रेशर एक्झर्ट करते जेवढं जास्त आतमधल्या मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी असेल. म्हणजेच प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस ऑन वॉल ऑफ कंटेनर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास ऑफ गॅस अँड रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी ऑफ अ गॅस. रूट मीन स्क्वेअर वेलोसिटीचा स्क्वेअर. ओके. सो प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस ऑन वॉल ऑफ कंटेनर तेवढं जास्त राहते जेवढं जास्त मास आहे आणि जेवढं जास्त VRMS म्हणजे रूट मीन स्क्वेअर वेलोसिटीचा स्क्वेअर आहे. जर आपण कंटेनरचं व्हॉल्यूम छोटं केलं तर प्रेशर वाढतं. म्हणजे जेवढं छोटं व्हॉल्यूम असेल कंटेनरचं तेवढं जास्त गॅसचं प्रेशर असेल. सो प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस ऑन वॉल ऑफ कंटेनर P इज इक्वल टू 1/3 मास अपॉन व्हॉल्यूम. 1/3 मास अपॉन व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय VRMS स्क्वेअर येतं. दिस इज मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस ऑन वॉल ऑफ कंटेनर. भरपूर जण मास अपॉन व्हॉल्यूमला डेन्सिटीसुद्धा लिहू शकतात. सो प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस ऑन अ वॉल ऑफ कंटेनर इज इक्वल टू 1/3 रो इंटू VRMS स्क्वेअर. सपोज आतमधल्या एका मॉलिक्यूलचं मास m0 आहे म्हणजे मोलार मास मल्टिप्लाइड बाय टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल्स किती असतील, कॅपिटल N.
तर आपल्याला गॅसच्या मासला कसं लिहिता येते, मोलार मास मल्टिप्लाइड बाय टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. तर आपण प्रेशर रिसेट बाय गॅस ऑन वॉल ऑफ कंटेनरला कसं लिहू शकतो, 1/3 मोलार मास इंटू टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिवाइड बाय वॉल्यूम इंटू VRMS स्क्वेअर. ओके, हा पॉईंट झाल्यानंतर आपल्याला सांगता येते की गॅसची कायनेटिक एनर्जी किती असेल, गॅसच्या एका मोलची कायनेटिक एनर्जी किती असेल आणि गॅसच्या एका मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी किती असेल. प्रेशर अँड कायनेटिक एनर्जी रिलेशन किंवा सरळ सरळ कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस, कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस. बघा आपल्याला माहिती आहे, वी नो pressure exerted by gas on a wall of container, pressure exerted by gas on a wall of container P is equal to 1/3, P is equal to 1/3 m by v multiplied by VRMS स्क्वेअर. आता काय करायचं, या 3v ला लेफ्टला घेऊन जायचं आणि दोन्हीकडे 1/2 न मल्टिप्लाय करायचं. आन्सर काय येते, 3/2 PV 3/2 PV is equal to half m VRMS स्क्वेअर. हाफ एम VRMS स्क्वेअरला कायनेटिक एनर्जी म्हणतात. गॅसची कायनेटिक एनर्जी म्हणजे हाफ एम VRMS स्क्वेअर, हाफ एम VRMS स्क्वेअर. सो कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस काय येईल, कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस येते 3/2 प्रेशर इंटू वॉल्यूम, 3/2 प्रेशर इंटू वॉल्यूम. दिस इज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस, कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस. भरपूर जण PVच्या जागी NRT लिहू शकतात. ओके, आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू NRT. सो कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस आपल्याला 3/2 NRT सुद्धा लिहिता येते, 3/2 NRT सुद्धा लिहिता येते. जर आपल्याला कोणी म्हटलं की बाबा कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम काढा, तर कायनेटिक एनर्जी ऑफ गॅसला व्हॉल्यूमने डिवाइड करायचं. सो कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम काय येते, 3/2 P काय येते, 3/2 P. कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस पर युनिट व्हॉल्यूम. जर कोणी आपल्याला विचारलं की कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस काढा पर युनिट मास, तर कायनेटिक एनर्जी ऑफ गॅसला मासने डिवाइड करायचं आणि आन्सर येते कायनेटिक एनर्जी पर युनिट मास इज इक्वल टू 3/2 PV डिवाइड बाय m. V/m 1/ρ बनते. काय बनते, 3/2 PV/m म्हणजे P/ρ. कायनेटिक एनर्जी पर युनिट मास, कायनेटिक एनर्जी पर युनिट मास. जर आपल्याला कोणी विचारलं की बाबा कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस पर युनिट मोल काढा, तर टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ गॅसला नंबर ऑफ मोल्स म्हणजे स्मॉल n डिवाइड करायचं आणि आन्सर येते. हे महत्त्वाचं आहे. आता कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस पर युनिट मोल, पर युनिट मोल, आन्सर येते 3/2 RT. कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस पर युनिट मोल इज 3/2 RT. कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस पर युनिट मोल इज 3/2 RT. आणि जर आपल्याला कोणी विचारलं की बाबा कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस पर युनिट मॉलिक्यूल किंवा एका मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी काढा जर म्हटलं कोणी, जर आपल्याला म्हटलं कोणी एका मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी काढा, तर कायनेटिक एनर्जी ऑफ अ मॉलिक्यूल, ऑफ अ मॉलिक्यूल, एका मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी काढा, तर आन्सर काय येते 3/2 RT. म्हणजे एका मोलच्या कायनेटिक एनर्जीला टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्सनं डिवाइड करा. एका मोलच्या कायनेटिक एनर्जीला टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्सनं डिवाइड करा. म्हणजे एका मोलमध्ये टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती असतात, Na. तर 3/2 RTला असं 3/2 RTला जर आपण Na डिवाइड केल्या, तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, नोट नेहमी लक्षात ठेवा, एक कॉन्स्टंट आहे त्याला म्हणतात ॲव्होगॅड्रो कॉन्स्टंट किंवा ॲव्होगॅड्रो नंबर. दुसरं कॉन्स्टंट आहे त्याला बोल्ट्झमन्स कॉन्स्टंट म्हणतात किंवा बोल्ट्झमनचा नंबर.
ॲव्होगॅड्रो कॉन्स्टंट आहे किंवा ॲव्होगॅड्रो नंबर आहे 6.022 इंटू 10⁻23 6.22 इंटू 10⁻+23 ओके पर मोल तर बोल्ट्झमन्स कॉन्स्टंट आहे 1.38 इंटू 10⁻23 जूल पर केल्विन. जर या दोन कॉन्स्टंटला आपण मल्टिप्लाय केलं तर तिसरा एक कॉन्स्टंट येतो, त्याला म्हणतात युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. कधीही लक्षात ठेवा, बोल्ट्झमन्स कॉन्स्टंट आणि ॲव्होगॅड्रो नंबरचं मल्टिप्लिकेशन केल्या Na इंटू केबी केलं तर कधीही आर येतं. प्रोडक्ट ऑफ ॲव्होगॅड्रो नंबर अँड बोल्ट्झमन्स कॉन्स्टंट इज ऑल्सो कॉन्स्टंट विच इज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आणि त्याची व्हॅल्यू 8.314 जूल पर मोल पर केल्विन असते. आणि आपल्याला माहीत आहे कोणत्याही गॅसची CP मायनस CV केलं की आर येतं. कोणत्याही आयडियल गॅसला CP मायनस CV केलं की आर येतं. CP काय असते? मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. CV काय असते? मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. कळलं का? कधी CP मायनस CV केलं की आर येते. आणि या CP आणि CVच्या रेशोला गॅमा म्हणतात. काय म्हणतात? गॅमा म्हणतात. ओके, तर आपल्याला माहीत आहे R/NA जागी काय लिहिता येते? R/NA जागी लिहिता येते KB. कळलं का? R/NA जागी काय लिहिता येते? KB, बिकॉज वी नो Na इंटू KB इज इक्वल टू R. Na इंटू KB इज इक्वल टू R. तर R/NA जागी KB लिहिता येते. म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्युल्स नाही एका मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी ऑफ अ मॉलिक्यूल कायनेटिक एनर्जी ऑफ अ मॉलिक्यूल काय ते 3/2 R/NA जागी KB लिहायचं फक्त 3/2 KBT 3/2 KBT. ओके, तर ह्याच्यावरून आपल्याला कळून जातं की बाबा कायनेटिक एनर्जी ऑफ गॅसचे दोन इक्वेशन्स 3/2 PV आणि 3/2 nRT. मग त्याच्यावरून येते की कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस पर युनिट व्हॉल्यूम आणि कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस पर युनिट मास. सिमिलरली जर आपल्याला कायनेटिक एनर्जी पर युनिट मोल काढायचं असेल तर ते पण आहे 3/2 RT. आणि एका मॉलिक्यूलचं जर काढायचं असेल तर आरच्या जागी नेहमी KB लिहायचं. ओके, आणि आपल्याला हे सुद्धा बेसिक गोष्टी कळल्या की Na इंटू KB काय असते? R. CP मायनस CV काय असते? R. आणि CP/CV काय असते? गॅमा. CP/CV काय असते? गॅमा. नेहमी लक्षात ठेवा. फॉर मोनोॲटॉमिक गॅस 5/3 असते. गॅमा किती असते? 5/3. मोनो ॲटॉमिक गॅससाठी गॅमा असते 5/. डायटॉमिक गॅससाठी काय असते गॅमा? 7/5. डाय ॲटॉमिक गॅससाठी गॅमा काय असते? 7/5. आणि पॉलीॲटॉमिकसाठी काय असते? 4/3. पॉली ॲटॉमिक गॅससाठी गॅमा काय असते? 4/3. हा एकदाचा पॉईंट समजला की आपल्याला गॅस लॉज पाहता येतात आणि आयडियल गॅस इक्वेशन. गॅस लॉज पाहूया. गॅस लॉज बघा, लक्षात ठेवा. सगळ्या सायंटिस्टनं काय म्हटलं होतं? सगळ्या सायंटिस्टनं हे म्हटलं होतं की गॅसची स्टडी करायचं असेल तर आपल्याला प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर, गॅसच्या प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरची स्टडी करावीच लागते. गॅसची स्टडी करणं म्हणजे गॅसचं प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरची स्टडी करणं. त्यामध्ये पहिले सायंटिस्ट होते, पहिले म्हणजे टाईमनं नाही तर आपण शिकवतोय त्या सिक्वेन्सच्या पहिले सायंटिस्ट होते चार्ल्स. त्यांनी म्हटलं प्रेशरला कॉन्स्टंट ठेवा आणि त्याला म्हणतात चार्ल्स लॉ. एक बलून घ्यायचा. ओके,
बलूनची प्रॉपर्टी काय, बलून प्रेशरला कॉन्स्टंट ठेवतं. चार्ल्स लॉमध्ये एक बलून घ्या, बलून म्हणलं की प्रेशर कॉन्स्टंट राहतं, कारण प्रेशर जर वाढलं तर बलून व्हॉल्यूम वाढवतं आणि प्रेशर कॉन्स्टंट ठेवतं. प्रेशर जर कमी झालं तर बलून स्वतःचं व्हॉल्यूम कमी करतं आणि प्रेशर कॉन्स्टंट ठेवतं. सो बलून म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट. चार्ल्स लॉमध्ये काय सांगायचं आपल्याला, जेव्हा प्रेशर कॉन्स्टंट असतो तेव्हा टेम्परेचर वाढवल्यानंतर बलूनचं व्हॉल्यूम वाढते. सो चार्ल्स लॉ काय म्हणतो, ॲट कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. दॅट मीन्स V1/V2 इज इक्वल टू T1/T2. V1/V2 इज इक्वल टू T1/T2 और डेल्टा V/V इज इक्वल टू डेल्टा T/T. डेल्टा V/V इज इक्वल टू डेल्टा T/T. ओके, नेहमी लक्षात ठेवा. व्हॉट इज चार्ल्स लॉ, ॲट कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ॲट कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ओके, म्हणजे बेसिकली आपण जर V वर्सेस टीचा ग्राफ काढला तर तो एक स्ट्रेट लाईन येतो. काय तो, स्ट्रेट लाईन. समजलं ना. तर जर आपण दोन स्ट्रेट लाईन्स काढल्या तर आपल्याला विचारतात कुणाचं प्रेशर जास्त असेल, P1 का P2. लक्षात ठेवा, ज्या लाईनचा स्लोप जास्त त्याचं प्रेशर कमी. ज्या लाईनचा स्लोप जास्त त्याचं प्रेशर कमी. PV इज इक्वल टू NRT वरून आपल्याला काढता येते, ज्याचा स्लोप जास्त त्याचं प्रेशर कमी. तर आपण पहिला लॉ गॅस लॉ बघितला, चार्ल्स लॉ, ज्यामध्ये प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं होतं आणि व्हॉल्यूम इज डायरेक्ट टू टेम्परेचर होतं. ॲट कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूम इज डायरेक्ट टू टेम्परेचर. दिस लॉ इज कॉल्ड ॲज चार्ल्स लॉ. आता आपल्याला दुसरा लॉ बघायचा आहे, ज्यामध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलेलं असतं. त्याला म्हणतात गे-लुसॅक्स लॉ. काय म्हणतात, गे-लुसॅक्स लॉ. गे-लुसॅक्स लॉमध्ये काय आहे, प्रेशर कुकर. सपोज एक कुकर आहे. ओके, कुकरची स्पेशालिटी काय, कुकर स्वतःचं व्हॉल्यूम चेंज होऊ देत नाही. कुकर म्हणलं की कॉन्स्टंट व्हॉल्यूम. प्रेशर कुकर म्हणलं की कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सो गे-लुसॅक काय म्हणतो, गे-लुसॅक म्हणतो व्हॉल्यूम कॉन्स्टंट असते वेळेस जर आपण टेम्परेचर वाढवलं तर आतमधलं प्रेशर काय होते, वाढते. सो ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रेशर इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. दॅट मीन्स P1/P2 इज इक्वल टू T1/T2 or relative change in pressure is equal to relative change in temperature. 100 ने मल्टिप्लाय केलं तर पर्सेंटेज चेंज होऊन जाते. ठीक आहे, समजलं. गे-लुसॅक्स लॉ काय म्हणतो, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम कॉन्स्टंट असते वेळेस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रेशर इज डायरेक्ट टू टेम्परेचर. याच्यामध्ये सुद्धा एक जर आपण ग्राफ काढला, P वर्सेस टीचा ग्राफ काढला तर लाईन काय ते, म्हणजे ग्राफ कसा आहे तो स्ट्रेट लाईन येते. ग्राफ स्ट्रेट लाईन येईल आणि आपल्याला जर कोणी विचारले की कोणाचं व्हॉल्यूम जास्त आहे तर अगेन ज्याचं स्लोप जास्त त्याचं व्हॉल्यूम कमी येतं. आपण PV इज इक्वल टू NRT वरून हे फाइंड आउट करू शकतो. ओके, तिसरा लॉ म्हणजे जेव्हा एक सायंटिस्ट टेम्परेचरला कॉन्स्टंट ठेवतो, तो तिसरा लॉ आहे बॉइल्स लॉमध्ये जर आपण खोल समुद्रामध्ये एखाद्या बलूनला घेऊन चाललोत किंवा एखाद्या बॉलला घेऊन चाललोत तर होते काय, ते पाणी त्या बलूनचं टेम्परेचर तर कॉन्स्टंट ठेवतं.
टेम्परेचर तर कॉन्स्टंट ठेवतं, पण जसं 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 आपण खाली चाललो आहेत तसं तसं प्रेशर वाढते, आणि जसं जसं आपण खाली चाललो आहे तसं तसं प्रेशर वाढते, पण बलूनचं व्हॉल्यूम काय होऊन जाते, कमी. सो ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. बॉईल्स लॉ काय म्हणतो, कॉन्स्टंट टेम्परेचरला तुम्ही प्रेशर वाढवलं तर व्हॉल्यूम काय होईल, कमी होईल. कॉन्स्टंट टेम्परेचरला तुम्ही प्रेशर वाढवलं तर व्हॉल्यूम काय होईल, कमी होईल. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. दॅट मीन्स आपण काय म्हणू शकतो, V1/V2 इज इक्वल टू P2/P1. V1/V2 इज इक्वल टू P2/P1. V1/V2 इज इक्वल टू P2/P1, और डेल्टा V/V इज इक्वल टू मायनस डेल्टा P/P. डेल्टा V/V इज इक्वल टू मायनस डेल्टा P/P. जर आपल्याला VP ग्राफ आला किंवा PV ग्राफ आला तर, प्रेशर व्हॉल्यूमचा ग्राफ आला तर, व्हॉल्यूम और प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम, और व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. एक हायपरबोला येतो. ग्राफ काय तो, ग्राफ एक हायपरबोला येतो. ओके. क्वेश्चन असतो की कोणाचं टेम्परेचर जास्त आहे. PV इज इक्वल टू NRT या इक्वेशनवर आपण सांगू शकतो की ज्या लाईनच्या खालचा एरिया जास्त त्याचं टेम्परेचर जास्त. सो T1 आणि T2 मध्ये ज्या लाईनच्या खालचा एरिया जास्त त्याचं टेम्परेचर जास्त. सो T1चं टेम्परेचर जास्त. हे 3 लॉ झाले. पहिला लॉ कोणता होता, पहिला लॉ होता चार्ल्स लॉ. दुसरा लॉ होता गेलुसॅक्स लॉ, आणि तिसरा लॉ होता बॉईल्स लॉ. तिसरा लॉ होता बॉईल्स लॉ. आता चौथा लॉ आहे डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. कोणता आहे, डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. सपोज एक कंटेनर आहे. ओके, सपोज एक कंटेनर आहे. त्या कंटेनरमध्ये पहिल्यांदा आपण N1 एवढं मोल टाकलं, N1 मोल गॅस टाकली, आणि प्रेशर किती झालं, P1. ती गॅस काढून टाका. दुसऱ्यांदा त्या कंटेनरमध्ये N2 मोल गॅस टाका, प्रेशर किती होईल, P2. ती सुद्धा गॅस काढून टाका. तिसऱ्यांदा त्या कंटेनरमध्ये N3 मोल गॅस टाका, आणि प्रेशर किती होईल, P3. तिन्ही गॅसेस काढून टाका, म्हणजे तिसऱ्यांदा तिसरी गॅस काढून टाका. आता एकदाच तिन्ही गॅसेस जर तुम्ही टाकलात, त्या कंटेनरमध्ये जर तुम्ही तिन्ही गॅसेस टाकलात, तर जे फायनल प्रेशर बनेल ते असेल सम ऑफ इंडिव्हिज्युअल प्रेशर्स, P1 प्लस P2 प्लस P3. याला म्हणतात डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. आता एकदाचा डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर झाला की शेवटचा लॉ म्हणजे ग्राम्स लॉ ऑफ डिफ्युजन. ग्राम्स लॉ ऑफ डिफ्युजन. ओके. फिफ्थ लॉ इज ग्राहम्स लॉ ऑफ डिफ्युजन. ओके. जर आपण परफ्यूम स्प्रे केलं तर त्याची स्मेल पसरते एअरमध्ये, गॅसमध्ये, त्याला डिफ्युजन म्हणतो आपण. तर एका सेकंदमध्ये किती व्हॉल्यूममध्ये ते गॅसचे मॉलिक्युल्स पसरतात त्याला म्हणतात रेट ऑफ डिफ्युजन. काय म्हणतात, रेट ऑफ डिफ्युजन. आणि रेट ऑफ डिफ्युजन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी. रेट ऑफ डिफ्युजन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी. ग्राम्स लॉ ऑफ डिफ्युजन काय म्हणतो, रेट ऑफ डिफ्युजन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी. अँड R1/R2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ρ2/ρ1. R1/R2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ρ2/ρ1. R1/R2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ρ2/ρ1. ठीक आहे.
कधी कधी आपल्याला हा सुद्धा फॉर्म्युला पाहायला मिळतो की रेट ऑफ डिफ्युजन R1 डिवाइड बाय R2 इज इक्वल टू वेलॉसिटी V1 बाय V2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ρ2 बाय ρ1. दोन्हीचा अर्थ एकच आहे. सो आपण चौथा आणि पाचवा गॅसचा लॉसुद्धा पाहिला. तो होता डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर आणि ग्राहम्स लॉ ऑफ डिफ्युजन. हे दोन्ही लॉज म्हणजे गॅसचे 5 लॉज झाल्यानंतर आपण पाहूया आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅसची डेफिनेशन अशी असते, जी गॅस आयडियल गॅस इक्वेशन फॉलो करते त्याला आयडियल गॅस म्हणतात. आयडियल गॅसच्या दोन मॉलिक्युल्समधला डिस्टन्स खूप जास्त असते आणि त्यांच्यामधला इंटरमॉलिक्युलर फोर्स निग्लिजिबल असतो. आणि रिअल गॅस म्हणजे अशी गॅस असते जी आयडियल गॅस इक्वेशन फॉलो करत नाही, जी वॅन डर वाल्स गॅसचं इक्वेशन फॉलो करते किंवा रिअल गॅस इक्वेशन फॉलो करते. ओके, तर आपण आयडियल गॅस इक्वेशन बनवूया. आपल्याला माहिती आहे ग्राहम्स लॉनुसार प्रेशर इज डायरेक्शनल टू टेम्परेचर अँड चार्ल्स लॉनुसार व्हॉल्यूम इज डायरेक्शनल टू टेम्परेचर. देअरफॉर प्रेशर इन टू व्हॉल्यूम इज डायरेक्शनल टू टेम्परेचर. हे कोणामुळे होतं? हे होतं गे-लुसॅक्स लॉ अँड चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ अँड गे-लुसॅक्स लॉ या दोघांमुळे काय सांगता येतं आपल्याला की पी व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. मग तिथे कॉन्स्टंट येतं, पॉझिटिव्ह कॉन्स्टंट. पी व्ही इज इक्वल टू पॉझिटिव्ह कॉन्स्टंट के इंटू टी. पी व्ही इज इक्वल टू पॉझिटिव्ह कॉन्स्टंट के इंटू टी. हा के काय आहे? हा के आहे पॉझिटिव्ह कॉन्स्टंट जो प्रेशर व्हॉल्यूम आणि टेम्परेचरवर डिपेंड नसतो. जो प्रेशर व्हॉल्यूम आणि टेम्परेचरवर डिपेंड नसतो. एक गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे प्रेशरचं युनिट काय असते? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. व्हॉल्यूमचं युनिट काय असते? मीटर क्यूब. सो प्रेशर इंटू व्हॉल्यूमचं युनिट काय ते? न्यूटन मीटर, ज्याला म्हणतात जूल. सो नेहमी लक्षात ठेवा प्रेशर इंटू व्हॉल्यूमचं युनिट काय ते? जूल. प्रेशर इंटू व्हॉल्यूमचं युनिट काय ते? जूल. आणि ते नेहमी एकतर वर्क रिप्रेझेंट करतं नाहीतर एनर्जी रिप्रेझेंट करतं. लक्षात ठेवा प्रेशर इंटू व्हॉल्यूमच्या ग्राफमधला एरिया काय तो? वर्क नाहीतर एनर्जी. प्रेशर इंटू व्हॉल्यूमच्या ग्राफच्या मधला एरिया काय तो? वर्क नाहीतर एनर्जी. आणि प्रेशर इंटू व्हॉल्यूमचं युनिट काय तर? जूल. तर या पॉझिटिव्ह कॉन्स्टंटचं युनिट काय येईल? पी व्हीचं जूल आणि टेम्परेचरचं केल्विन खाली गेलं. सो पॉझिटिव्ह कॉन्स्टंटचं युनिट काय झालं? जूल पर केल्विन. जूल पर केल्विन. ओके, सो पी व्ही इज इक्वल टू के टी. पी व्ही इज इक्वल टू के टी. पण तो जो पॉझिटिव्ह कॉन्स्टंट असतो ना, तो जो पॉझिटिव्ह कॉन्स्टंट असतो त्याची एक भानगड आहे. तो पॉझिटिव्ह कॉन्स्टंट नंबर ऑफ मॉलिक्युल्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. दॅट पॉझिटिव्ह कॉन्स्टंट के इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ गॅस. जेवढे जास्त नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील तेवढं जास्त के, जेवढं कमी नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील तेवढं कमी के. आणि तिथं असा एक कॉन्स्टंट पडतो जो कधीच चेंज होत नाही. आता एक असा कॉन्स्टंट येतो जो कधीच चेंज होत नाही, त्याला म्हणतात बोल्ट्झमन्स कॉन्स्टंट. काय म्हणतात? के बी. बोल्ट्झमन्स कॉन्स्टंट. ओके, सो वेअर के बी इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, वेअर के बी इज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी कॉल्ड ॲज बोल्ट्झमन्स कॉन्स्टंट. कोणत्या सायंटिस्टचं नाव आलं आहे? बोल्ट्झमन्स कॉन्स्टंट. बोल्ट्झमन्स कॉन्स्टंट. वेअर के बी इज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी कॉल्ड ॲज बोल्ट्झमन्स कॉन्स्टंट. एक युनिव्हर्सल कॉन्स्टंट असतं, त्याची व्हॅल्यू कधी चेंज होत नाही. तर नेमकी असते किती त्याची व्हॅल्यू? बोल्ट्झमन्स कॉन्स्टंट के बीची व्हॅल्यू असते के बी इज इक्वल टू 1.38 इंटू 10⁻⁻23 आणि युनिट असते ते आपल्या पॉझिटिव्ह कॉन्स्टंट सारखंच जूल पर केल्विन. एकदाच युनिट कळलं की तुम्ही डायमेन्शन सांगू शकता. त्या केची व्हॅल्यू आपण पी व्ही इज इक्वल टू के टीमध्ये ठेवलं तर पी व्ही इज इक्वल टू के बी इंटू
पी व्ही इज इक्वल टू के बी इंटू एन टी बनतं. पी व्ही इज इक्वल टू के बी इंटू एन टी बनतं. आता इथे एंट्री होते ॲव्हॅगॅड्रोची. कोणाची एंट्री होते? ॲव्हॅगॅड्रोची. आणि ॲव्हॅगॅड्रो म्हणते मी एक हायपोथेसिस देणार आहे का म्हणते. ॲव्हॅगॅड्रोज हायपोथेसिस. ॲव्हॅगॅड्रोज हायपोथेसिस. ओके, हे केमिस्ट्रीसाठी जास्त इम्पॉर्टंट आहे फिजिक्सपेक्षा. ॲव्हॅगॅड्रोज हायपोथेसिस. ॲव्हॅगॅड्रो काय म्हणतो? ॲव्हॅगॅड्रो म्हणतो तुम्ही त्या इक्वेशनला, आता लिहिलेल्या इक्वेशनला रिअरेंज करा. एका साईडला नंबर ऑफ मॉलिक्युल्स राहू द्या, बाकी सगळं दुसऱ्या साईडला राहू द्या. आपल्याला काही घेणं देणं नाही, म्हणजे घेणं देणं आहे. एन इज इक्वल टू पी व्ही. आज कसं घेणं देणं आहे? एन इज इक्वल टू पी व्ही बाय के बी इंटू टी. हां, आता म्हणते ॲव्हॅगॅड्रो जर तुम्ही गॅसच्या प्रेशर आणि टेम्परेचरला कॉन्स्टंट ठेवल्या, जर तुम्ही गॅसच्या प्रेशर आणि टेम्परेचरला कॉन्स्टंट ठेवल्या तर के बी तर असेही तसंही कॉन्स्टंट आहेच. के बी तर असेही तसंही कॉन्स्टंट आहेच. ओके, जर आपण प्रेशर आणि टेम्परेचरला कॉन्स्टंट ठेवलं तर फिक्स्ड व्हॉल्यूममध्ये, जर आपण प्रेशर आणि टेम्परेचरला कॉन्स्टंट ठेवलं तर फिक्स्ड व्हॉल्यूममध्ये फिक्स्ड नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात. याला म्हणतात ॲव्हॅगॅड्रोज हायपोथेसिस. मग कसं लिहायचं ॲव्हॅगॅड्रोज हायपोथेसिसला? फॉर कॉन्स्टंट प्रेशर अँड टेम्परेचर, फिक्स्ड व्हॉल्यूम विल हॅव फिक्स्ड नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ गॅस. फिक्स्ड नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ गॅस म्हणजे जर आपण व्हॉल्यूम सांगितलं की बाबा 22.4 लिटर गॅस आहे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला, तर खट दिशा ॲव्हॅगॅड्रो म्हणते त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स किती आहेत मी हात न लावतो मोजून दाखवतो म्हणते. 6.022 इंटू 10⁻23. एक्झाम्पल, ॲट स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर समजते 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273 केल्विन. या सगळ्या फॉर्म्युलांमध्ये टेम्परेचरची व्हॅल्यू केल्विनमध्येच ठेवायची आहे. ॲट 0 डिग्री सेल्सिअस अँड 1 ATM. एक ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे 1.013 इंटू 10⁵ पास्कल. 0 डिग्री सेल्सिअस आणि 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला जर आपलं व्हॉल्यूम 22.4 लिटर असेल, गॅसचं व्हॉल्यूम 22.4 लिटर असेल तर 22.4 लिटर म्हणजे जवळपास 2 बकेट आपल्या आंघोळीचा, छोट्या 2 बकेट. ओके, जर व्हॉल्यूम 22.4 लिटर असेल तर त्याच्यातले नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती असतात? 6.022 इंटू 10⁻23. ॲव्हॅगॅड्रोने याला नंबर दिला म्हणजे किंवा नाव दिलं आहे NA, ॲव्हॅगॅड्रोज नंबर म्हणून. 6.022 इंटू 10⁻23 याला म्हणतात ॲव्हॅगॅड्रोचा नंबर. म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला 22.4 लिटर गॅसमध्ये किती मॉलिक्युल्स असतात म्हणलं तर NA एवढे असतात. NA म्हणजे ॲव्हॅगॅड्रो नंबर, म्हणजे 6.022 इंटू 10⁻23 एवढे मॉलिक्युल्स असतात. आता याच्यावर कसे इक्वेशन्स येऊ शकतात? फॉर एक्झाम्पल, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला 11.2 लिटर गॅसमध्ये किती मॉलिक्युल्स असतात? तर आन्सर आहे NA/2 अँड सो ऑन. तुम्ही काढू शकता आता. ओके, तर ॲव्हॅगॅड्रो जाता जाता तुम्हाला नंबर ऑफ मोल्स काढायचं शिकून जातो. ॲव्हॅगॅड्रो म्हणतो कोणत्याही वस्तूचे NA एवढे मॉलिक्युल्स म्हणजे 1 मोल असते. कोणत्याही वस्तूचे NA एवढे मॉलिक्युल्स म्हणजे 1 मोल असते. तर N नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणजे स्मॉल n एवढे मोल्स असते. आणि कोणत्याही मॉलिक्युलचं जर मोलार मास एवढं ग्राम घेतलं तर त्याला 1 मोल म्हणायचं. आणि त्याच वस्तूचं जर M एवढं मास घेतलं तर त्याला N मोल्स म्हणायचे. आणि हा रेशो मस्तपैकी लक्षात राहतो आपल्याला. मास बाय मोलार मास इक्वल टू टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिवाइडेड बाय ॲव्हॅगॅड्रो नंबर इक्वल टू नंबर ऑफ मोल्स. इम्पॉर्टंट आहे म्हणून परत एकदा सांगतो, बघा ध्यान द्या. जर NA एवढे मॉलिक्युल्स असतील तर 1 मोल असते. जर N नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील तर स्मॉल n एवढे मोल. कोणत्याही वस्तूचं M0 एवढं ग्राम घेतलं मास तर त्याला 1 मोल म्हणायचं. जसं 12 ग्राम कार्बन म्हणजे 1 मोल कार्बन. जर आपण त्याच वस्तूचं M एवढं ग्राम घेतलं तर त्याला म्हणायचं स्मॉल n एवढे मोल्स. कळलं का? तर या इक्वेशनवरून आपण
टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स एन इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू ॲव्होगॅड्रो नंबर असं लिहू शकतो. ओके, तो एन ए लेफ्टला गेला, कॅपिटल एन इज इक्वल टू स्मॉल एन इंटू एन ए, आणि हीच व्हॅल्यू आपल्याला आपल्या जुन्या इक्वेशनमध्ये टाकता येते. ॲव्होगॅड्रोची अशी हायपोथेसिस झाल्यानंतर पी व्ही इज इक्वल टू के बी इंटू एन टी आहे ना, त्या कॅपिटल एनच्या जागी काय ठेवायचं आता, स्मॉल एन इंटू एन ए. तर आपलं इक्वेशन काय बनतं आता, आपलं इक्वेशन बनतं पी व्ही इज इक्वल टू स्मॉल एन इंटू एन ए इंटू के बी इंटू टी. अँड वी नो एन ए इंटू के बीला काय लिहायचं, एन ए इंटू के बीला कॅपिटल आर लिहिता येते, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. या दोन कॉन्स्टंटचं मल्टिप्लिकेशन एक युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट येते, त्याला कॅपिटल आर म्हणजेच कॅपिटल आर म्हणतात. त्याची व्हॅल्यू किती राहते, 8.314 जूल पर मोल पर केल्विन. सो पी व्ही इज इक्वल टू स्मॉल एन इंटू आर टी. हे काय झालं, आयडियल गॅस इक्वेशन, जिथं पी फॉर प्रेशर आहे पास्कलमध्ये मोजायचं, व्ही फॉर व्हॉल्यूम आहे मीटर क्यूबमध्ये मोजायचं, एन फॉर नंबर ऑफ मोल्स आहेत मोल्समध्येच मोजायचे, आर म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू असते 8.314 जूल पर मोल पर केल्विन. नाव काय आहे, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट 8.314 जूल पर मोल पर केल्विन. जर कॅल्क्युलेशन डिफिकल्ट जात असेल तर 25/3 लिहिता येते. काय लिहिता येते, 25/3. पी व्ही इज इक्वल टू एन आर टी आयडियल गॅस इक्वेशन. आता एकदाच आयडियल गॅस इक्वेशन झालं की आपण मॉलिक्युलर व्हेलॉसिटीज घेऊ शकतो. काय घेऊ शकतो, मॉलिक्युलर व्हेलॉसिटीज. ओके, म्हणजे गॅसच्या मॉलिक्युलच्या व्हेलॉसिटीज. मॉलिक्युलर व्हेलॉसिटीज, मॉलिक्युलर व्हेलॉसिटीज किंवा मॅक्सवेल्स स्पीड डिस्ट्रीब्युशन असं सुद्धा त्याला म्हणता येते. मॅक्सवेल्स स्पीड डिस्ट्रीब्युशन. ओके, मॅक्सवेलनं एक गोष्ट सांगितली. मॅक्सवेल म्हणतो की गॅसेसमधले मॉलिक्युल्स कंटिन्युअस स्टेट ऑफ रँडम मोशनमध्ये असतात, ते मूव्हच करत असतात, त्यांची जी व्हेलॉसिटी असते ना वेगवेगळी असते, त्यांची व्हेलॉसिटी कशी असते वेगवेगळी. आणि मॅक्सवेलने एक ग्राफ प्लॉट केला, टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स, टोटल नाही जस्ट नंबर ऑफ मॉलिक्युल्स वर्सेस व्हेलॉसिटीचा, नंबर ऑफ मॉलिक्युल्स वर्सेस व्हेलॉसिटीचा. ओके, मॅक्सवेल म्हणतो की 0 नंबर ऑफ मॉलिक्युल्सची व्हेलॉसिटी 0 असते, म्हणजे कोणत्याच मॉलिक्युलची व्हेलॉसिटी 0 नसते. ओके, तर काही मॉलिक्युलची व्हेलॉसिटी म्हणजे जास्तीत जास्त मॉलिक्युलची व्हेलॉसिटी जी राहते त्याला म्हणतात मोस्ट प्रोबॅबल व्हेलॉसिटी. काय म्हणतात, मोस्ट प्रोबॅबल व्हेलॉसिटी. मोस्ट प्रोबॅबल व्हेलॉसिटी काय म्हणतात त्याला, मोस्ट प्रोबॅबल व्हेलॉसिटी. म्हणजे गॅसच्या मॉलिक्युल्समधल्या जास्तीत जास्त मॉलिक्युलची व्हेलॉसिटी म्हणजे मोस्ट प्रोबॅबल व्हेलॉसिटी. ओके, सो ग्राफ असा आहे तो. ठीक आहे, समजलं ना. जसं जसं 0 पासून आपण व्हेलॉसिटी वाढवतो मोस्ट प्रोबॅबल व्हेलॉसिटीपर्यंत नंबर ऑफ मॉलिक्युल्स वाढतात, आणि नंतर मोस्ट प्रोबॅबल व्हेलॉसिटीच्या नंतर नंबर ऑफ मॉलिक्युल्स कमी होणं सुरू होतात. ओके, जास्तीत जास्त मॉलिक्युलच्या व्हेलॉसिटीला काय म्हणायचं, गॅसच्या मधल्या जास्तीत जास्त मॉलिक्युल्समध्ये किती व्हेलॉसिटी असते, तर उत्तर आहे मोस्ट प्रोबॅबल व्हेलॉसिटी, एवढी व्हेलॉसिटी असते. कळलं का, गॅसच्या मॉलिक्युल्सच्या मधल्या जास्तीत जास्त मॉलिक्युलची व्हेलॉसिटी किती असते, मोस्ट प्रोबॅबल व्हेलॉसिटी एवढी. ओके, आणि ती व्हेलॉसिटी जी आपण कायनेटिक एनर्जीच्या
कॅल्क्युलेशनसाठी घेतो त्याला म्हणतात रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. काय म्हणतात? रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. गॅसची रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. ओके, काय म्हणतात? रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी ऑफ गॅस. रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. गॅसची रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी म्हणजे ती व्हेलॉसिटी जी आपण गॅसची, एका मोलची, एका मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करण्यामध्ये यूज करतो. ओके, या दोन्ही व्हेलॉसिटीचं मीन म्हणजे मीन व्हेलॉसिटी. काय? मीन व्हेलॉसिटी. या दोन्ही व्हेलॉसिटीचं मीन म्हणजे मीन व्हेलॉसिटी किंवा ॲव्हरेज व्हेलॉसिटी. मीन ऑर ॲव्हरेज व्हेलॉसिटी. सो टेक्निकली लक्षात घ्या, जास्तीत जास्त मॉलिक्युलची व्हेलॉसिटी म्हणजे मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटी. ती व्हेलॉसिटी जी आपण कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करण्यामध्ये यूज करतो ती म्हणजे रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. आणि मोस्ट प्रोबेबल आणि रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीचा मीन म्हणजे मीन किंवा ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ओके, आपण पाहिलं होतं एका मॉलिक्युलसाठी रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी किती असते? रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी असते एका मॉलिक्युलसाठी. रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी असते स्क्वेअर रूट ऑफ. एका मॉलिक्युलसाठी रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी किती असते? ती असते स्क्वेअर रूट ऑफ 3 kBt डिवाइड बाय मोलार मास. 3 kBt डिवाइड बाय मोलार मास. मीन व्हेलॉसिटी किंवा ॲव्हरेज व्हेलॉसिटी किती असते? रूट मीन स्क्वेअरपेक्षा थोडीशी कमी असते. पण किती असते? आन्सर आहे 8/पाय. 8/पाय kBt बाय मोलार मास. 8/पाय kBt बाय मोलार मास. आणि जर आपल्याला कोणी विचारलं मोस्ट प्रोबॅबल व्हेलॉसिटी किती असते, तर आन्सर आहे मोस्ट प्रोबॅबल व्हेलॉसिटी असते स्क्वेअर रूट ऑफ 2 kBt बाय मोलार मास. ओके, जर आपल्याला तिघांचाही रेशो जर कोणी विचारला तर आन्सर आहे आपल्याकडे स्क्वेअर रूट ऑफ 2, स्क्वेअर रूट ऑफ 8/पाय आणि स्क्वेअर रूट ऑफ 3. जर पॉईंट्सच विचारले तर 1.414, 1.6 आणि 1.73. ओके, जर आपल्याला कोणी म्हटलं की बाबा एका मोलची मोस्ट प्रोबेबल, एका मोलची मीन आणि एका मोलची RMS सांगा, VRMS सांगा, तर केबीच्या जागी फक्त काय लिहायचं? R. कारण आपल्याला एका मॉलिक्युलच्या कायनेटिक एनर्जीला Na न मल्टिप्लाय करायचं आहे. एका मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी मल्टिप्लाइड बाय Na म्हणजे एका मोलची कायनेटिक एनर्जी. Kb इंटू Na R येते. काय ते? R. 2 RT/m0 म्हणजे मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटी फॉर अ मोल स्क्वेअर रूट ऑफ 8/पाय. स्क्वेअर रूट ऑफ 8/पाय RT/m0 म्हणजे मीन किंवा ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ गॅस एका मोलसाठी. आणि 3 RT/m0 म्हणजे रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी ऑफ गॅस फॉर 1 मोल. जर आपल्याला डेन्सिटीच्या टर्ममध्ये लिहायचं असेल तर आपण रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीला कसं लिहू शकतो? इन टर्म्स ऑफ डेन्सिटी वी कॅन राईट स्क्वेअर रूट ऑफ 3 प्रेशर डिवाइड बाय डेन्सिटी. मीन किंवा ॲव्हरेज व्हेलॉसिटी कसं लिहू शकतो? 8/पाय p/ρ आणि मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटी 2p/ρ. ठीक आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट की कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस इज इक्वल टू 3/2 nRT होती ना. सो आपण म्हणू शकतो की
कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. और कायनेटिक एनर्जीच्या मध्ये जे VRMS आहे, VRMS चा स्क्वेअर इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. दॅट मीन्स VRMS इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर. हे थोडे शॉर्टकट्स आहेत न्यूमेरिकल सॉल्व करते वेळेस. हे शॉर्टकट्स नेहमी कामाला येतात. ओके. सो आपला पुढचा पॉईंट म्हणजे मीन फ्री पाथ. मीन फ्री पाथ. मीन फ्री पाथ. ओके. सो मीन फ्री पाथ काय असतो? एखादा मॉलिक्यूल जेव्हा एकदा कोलाइड करतो, एकदा कोलिजन होते एखाद्या मॉलिक्यूलचा, तेव्हा तो दुसऱ्या कोलिजनपर्यंत स्ट्रेट पाथमध्ये मूव्ह करतो. ओके. बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स मॉलिक्यूल ऑफ गॅस मूव्ज इन अ स्ट्रेट पाथ. बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स मॉलिक्यूल्स ऑफ गॅस मूव्ज इन अ स्ट्रेट पाथ. त्या स्ट्रेट पाथला, दोन कोलिजनच्या मधल्या स्ट्रेट पाथला फ्री पाथ म्हणतात. काय म्हणतात? फ्री पाथ लॅम्बडा. काय म्हणतात? फ्री पाथ लॅम्बडा. ओके. पहिल्या कोलिजनच्या मधला फ्री पाथ लॅम्बडा 1, दुसऱ्या कोलिजनच्या मधला फ्री पाथ लॅम्बडा 2, तिसऱ्या कोलिजनच्या मधला फ्री पाथ लॅम्बडा 3. असं n कोलिजनचे फ्री पाथ घ्यायचे आणि त्यांचं ॲडिशन करायचं आणि त्याला n ने डिवाइड करायचं. आणि आन्सर काय ते? मीन फ्री पाथ. त्या मीन फ्री पाथचे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा. ते म्हणजे 1 डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम, नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम इंटू पाय डी स्क्वेअर. पाय डी स्क्वेअर. डी काय? डायमीटर ऑफ मॉलिक्यूल. लिहून देतो. एन काय असते? नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम, नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम. आणि डी काय? डायमीटर. डायमीटर ऑफ मॉलिक्यूल. Okay. The average distance traveled by molecule between two successive collisions is known as mean free path of molecule, which is equal to lambda, which is equal to 1 by square root of 2 n pi d square. आणि त्याच मीन फ्री पाथचा दुसरा फॉर्म्युला म्हणजे इन टर्म्स ऑफ बोल्ट्झमन कॉन्स्टंट आणि टेम्परेचर. जर टेम्परेचर आणि प्रेशर पाहिजे असेल आपल्याला, तर लॅम्बडा म्हणजे मीन फ्री पाथ इज इक्वल टू KBT, बोल्ट्झमन कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय टेम्परेचर. नेहमी टेम्परेचर केल्विनमध्येच घ्यायचा. डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2 पाय डी स्क्वेअर, where d is diameter of molecule, into pressure. So this was mean free path.